नमस्कार संगीतप्रेमींनो. मागील व्हिडिओमध्ये आपण देस रागाचा इतिहास, आरोह अवरोह, पकड, बंदिश आणि त्याची काही खास वैशिष्ट्ये सविस्तरपणे समजून घेतली. तर आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये देस रागातील लक्षणगीत आणि सरगमगीत हे मी तुम्हाला शिकवणार आहे. प्रारंभिक परीक्षेचा हा शेवटचा राग आपण शिकतोय. त्यानंतर तुम्हाला मी परीक्षेसंदर्भात संपूर्ण डिटेल्स हे शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण लक्षणगीत आणि सरगमगीत. लक्षणगीत सुरू करण्याआधी या रागामध्ये 2 निषाद आहेत, आरोहात शुद्ध आणि अवरोहात कोमल. तर सुरुवातीला आपण त्या रागाचं आरोह अवरोह आणि पकड गाऊयात. सा नी सा रे मा प नी सा सा नी धा प म ग रे प म ग रे ग नी सा. पकड रे म प नी धा प म ग रे ग नी सा. तर आता आपण या रागाचं लक्षणगीत घेऊयात. लक्षणगीताचे बोल मी तुम्हाला सांगते. हे लक्षणगीत त्रितालामध्ये आहे. 7व्या मात्रेपासून सुरू आहे, भातखंडे पद्धतीनुसार 7व्या मात्रेपासून. त्याचे बोल अस्थायी. गुणी गावत रागिणी देस को, गुणी गावत रागिणी देस को, अति मधुर मधुर दोऊ निषाद लई, अति मधुर मधुर दोऊ निषाद लई. आता अंतरा. परिवादी संवादी सोहत, परिवादी संवादी सोहत, चढ़त अल्प गध, चढ़त अल्प गध, सब कोऊ सम्मत, चढ़त अल्प गध सब कोऊ सम्मत, रैन दिना नेही गावत जन, रैन दिना नेही गावत जन. तर आपण आता सुरू करूयात लक्षणगीत. धा धिन धिन धा धा धिन. गुणी गावत रागिणी देस को, गुणी गावत रागिणी देस को, गुणी गावत रागिणी देस को, अति मधुर मधुर दो निषाद लई, अति मधुर मधुर दो निषाद लई, गुणी गावत रागिणी देस को, गुणी गावत रागिणी देस को. परिवादी संवादी सोहत, परिवादी संवादी सोहत, चढ़त अल्प गध सब को सम्मत, चढ़त अल्प गध सब को सम्मत, रैन दिना नेही गावत जन, रैन दिना नेही गावत जन, गुणी गावत रागिणी देस को, गुणी गावत रागिणी देस को. आपण परत एकदा हे लक्षणगीत गातोय. गुणी गावत रागिणी देस को, गुणी गावत रागिणी देस को, अति मधुर मधुर दो निषाद लई, अति मधुर
मधुर मधुर दो निषाद लई गुणी गावत रागिणी देस को गुणी गावत रागिणी देस को परिवादी संवादी सोहत परिवादी संवादी सोहत चढ़त अल्पगध सबको सम्मत चढ़त अल्पगध सबको सम्मत रैन दीना नेहि गावत जन रैन दीना नेहि गावत जन गुणी गावत रागिणी देस को गुणी गावत रागिणी देस को. तर अशा तऱ्हेने हे लक्षणगीत होतं. याच्यानंतर आपण लगेच सरगमगीत घेऊया. तुम्हाला मी सर्व रागाची लक्षणगीत आणि सर्व रागाची सरगमगीतं शिकवलेत. तर त्यातून परीक्षेसाठी तुम्हाला कुठचं लक्षणगीत आवडतं, कुठलं सरगमगीत आवडतं हे तुम्ही चॉईस करायचं आहे. परीक्षक घेतीलच सगळं असं नाही, पण आपण आपलं ते पाठ करायचं आहे. सरगमगीत घेऊया. सरगमगीत सुद्धा त्रितालातलंच आहे आणि 9व्या मात्रेपासून सुरू आहे. 2 वेळा म्हणून दाखवणार आहे मी सरगमगीत. रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे रे ग रे प म ग रे नि ध प म ग रे रे ग रे प म ग रे नि ध प म ग रे नि सा प नि सा रे सा नि ध प ध म ग रे सा नि सा प नि सा रे सा नि ध प ध म ग रे सा रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे म म प नि नि सा प नि सा रे सा म म प नि नि सा प नि सा रे सा रे ग रे म ग रे ग नि सा रे नि ध प रे ग रे म ग रे ग नि सा रे नि ध प रे म प नि ध म प ध म ग रे ग सा रे म प नि ध म प ध म ग रे ग सा रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे. इथे आपण परत एकदा सरगमगीत म्हणूया. अस्थायीचे 3 लाईन आहेत, अंतराच्या 3 लाईन आहेत. धा धिन धिन धा धा धिन धिन रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे रे ग रे प म ग रे नि ध प म ग रे रे ग रे प म ग रे नि ध प म ग रे नि सा प नि सा रे सा नि
रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे ग सा रे म प नि नि सा प ध म ग रे ग सा. तर अशा तऱ्हेने देसराग इथे आपला पूर्ण होतोय. तर इथे आज प्रारंभिकचा पूर्ण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या प्रवासात आपण स्वरांची ओळख, अलंकार, लयबद्ध गायन, तालाची समज आणि रागाची प्राथमिक ओळख अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकलो. प्रारंभिक ही फक्त परीक्षा नाही, तर संगीताच्या पायाची पहिली वीट आहे. इथे जर पायाभरणी मजबूत झाली तर पुढचं संपूर्ण शास्त्रीय संगीत सहज आणि आत्मविश्वासानं उभं राहतं. आजपर्यंत जे शिकलात ते फक्त लक्षात ठेवण्यासाठी नाही, तर दररोज सरावात उतरवण्यासाठी आहे. सराव जितका प्रामाणिक, तितकी स्वरांची शुद्धता आणि आवाजातला आत्मविश्वास वाढतो. परीक्षा ही फक्त एक टप्पा आहे, पण संगीत हे आयुष्यभराचं साधन आहे. आजपासून स्वतःला एक विद्यार्थी नाही, तर साधक समजा. मी एवढंच सांगेन की घाई नको, तुलनाही नको. फक्त रोज थोडा वेळ मन लावून रियाज करा. संगीत नक्कीच तुम्हाला त्याचं फळ देईल. तर या आपला हा प्रारंभिकचा अभ्यासक्रम पुरा झाला आहे. तर यानंतर मी या वर्षीची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते आणि तुम्हाला त्या सगळा सिलॅबसनुसार त्याचं ते संपूर्ण परिचय मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.